अरे तू इथे काय करतोयस? सासूबाई, हे काय? प्रिया कुठे? तिने आली तुमच्या सोबत? प्रिया कुठे माहिती असतं तर मी तिला घेऊनच आले असते ना. हो, असं काय करताय तुम्ही? चिटणवीसांच्या घरी गेला होता ना? एक मिनिट, मी कुठे जाते काय करते हे विचारायचा तुला काही एक अधिकार नाहीये. हे बरोबर आहे, पण तुम्ही रिकाम्या हाताने कशा काय आला परत? रिकाम्या हाताने म्हणजे? कमाल करताय सासूबाई तुम्ही. म्हणजे तुमची आणि प्रियाची भेटच झाली नाही? अरे काय बोलतोयस काय तू? काय रे, तू काय करतोयस इथे? ते डिवोर्स पेपर अजून तयार झालेले नाहीयेत. सासरे बाबा, सासूबाईंनी तुम्हाला सांगितलं नाही का मी माझा निर्णय बदल? एक मिनिट, तू जरा थांब. अहो तुम्ही आता घरी कसे? ते माझी फाईल राहिली होती ना, म्हणून आलो होतो. आणि काय रे, तुला सांगितलेलं कळत नाही का? चल निघ इथून. अहो मी असं नाही जाऊ शकत हो सासरे बाबा. हे बघ, बाहेर 4-4 वॉचमन आहेत. धक्के मारून तुला हाकलून द्यायला वेळ नाही लागणार. अहो जरा 2 मिनिटं. भैरव, तू एक काम कर, तू जरा माझ्या खोलीत बस, मी आलेच. अगं हे काय करतेस तू? भैरव, मी तुला काय सांगितलं? जा आतमध्ये माझ्या खोलीत जाऊन बस. देवा, लक्ष ठेवा. कशाला थांबवलंस त्याला? हो, त्याला तुमची भाषा नाही समजणार. त्याला मी माझ्या भाषेतच समजावून सांगेन. ही भैरवशी बोलत असताना प्रियाला घराच्या बाहेर नेण्याची हीच एक चांगली संधी आहे. अहो चालेल ना? मी काय विचारते? हा, मी भैरवशी बोलले तर चालेल ना? हो बोल ना, बोल बोल. हा, काय हो, तुम्ही आज मला विरोध नाही केलात? मी विरोध कशाला करेन तुला? माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील ना ते योग्यच असेल. बाई 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 बाई, देवच पावला. बर, आता तुम्ही ती फाईल घेऊन ऑफिस मध्ये गेलात तरी चालेल. हा, पांडू. जी बोला साहेब. प्रिया कुठे? प्रांजल यांच्या रूम मध्ये. तू एक काम कर, एक कुठली तरी फाईल इथे आणून ठेव पटकन. होय. अगं काही कळलं का तिथे काय झालं ते? काय कळणार आहे? नक्की काहीतरी भयानक घडलेलं असणार आहे, ज्या अर्थी अजून प्रिया इथे आलेली नाहीये. नाही बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पप्पा सगळं करतील सॉल्व. इथे असं बसून ना बोलणं फार सोपं असतं प्रांजल. दादा, अरे तिला विश्वास वाटतो एवढा तर तू का चिडतोस? तू बोलूच नकोस, तू अजिबात बोलू नकोस. तुझ्यामुळे झालंय सगळं. अहो पण तूही बोलू नकोस. तूच कारणीभूत आहेस त्याला. मी काय? तूही गप्प बस. काही म्हणण्यापेक्षा ना तुम्ही दोघं तिकडे जा आणि बघा तिकडे काय झालंय ते. इथे बसून तर्कवितर्क करण्यापेक्षा तिकडे जाणं चांगलं नाहीये का? आता आणखीन काही कमी जास्त व्हायला नकोय मला. जायला काहीच हरकत नाही बाबा, पण ते आत्ताच इथून गेलेत आणि आम्ही लगेच त्यांच्या मागे कसं काय असा प्रश्न त्यांना पडला तर काय उत्तर द्यायचं? काही प्रश्न पडणार नाहीयेत त्यांना. ती त्यांची मुलगी आहे, तू त्यांचे जावई आहेस. ते कशाला विचारणार आहेत काही? अहो ते विचारणार नाहीत, पण त्यांच्या मनात येणारच ना. तुम्ही काही कारण शोधताय का यांना तिकडे न पाठवण्याची? दादा, अरे कारण नाही. तू एक मिनिट, मी ना त्यांना जाताना मोदक द्यायला विसरले. तुम्ही ते मोदक घेऊन जाता का? म्हणजे मग काहीच प्रश्न येणार नाही. वाह, काय हुशारीनं बोललेस तू. जा जा जा, मोदक घेऊन जा आणि तिकडे गेलात ना की लगेच आम्हाला कळवा तिकडे काय झाले ते. हा, हा, मी मोदक भरते. या लवकर, चल चल चल. हळूवार नक्की. हो. काय रे, मगाशी तुम्हाला काय विचारत होतास? माझी आणि प्रियाची भेट झाली नाही का असंच विचारलंस ना? हो, असंच विचारलं. पण मी तर चिटणवीसांच्या घरी गेले होते. मग प्रिया मला तिथे कशी काय भेटणार होती? सासूबाई, मला असं वाटलं होतं की तुम्ही खूप हुशार आहात, म्हणून तुम्ही चिटणवीसांकडे गेला. पण एक मिनिट, तुला नेमकं काय म्हणायचं ते सांग. प्रिया, प्रिया तिथेच तर आहे.
खोटं खोटं बोलतेस तू. अरे आधी मलाही असंच वाटत होतं, म्हणून तर मी हा सगळा घाट घातला होता. पण प्रिया तिथे नाहीये. मी त्यांच्या घराची खोलीन खोली तपासली, पण प्रिया मला दिसली नाही तिथे. पण चिटणवीसांचं आजचं वागणं ज्या पद्धतीचं होतं ना, त्याच्यावरून तर मला अजूनही असा संशय आहे की प्रिया त्यांच्या घरीच आहे. तेच तर. अहो फार शिताफीने त्यांनी तिला तिथे लपवून ठेवलंय. म्हणून तर मी सुद्धा पोलिसांना घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे. काय तू चिटणवीसांकडे पोलिसांना घेऊन गेला होतास? मग मग झालं काय? अहो माझ्याकडे सर्च वॉरंट नव्हतं ना, म्हणून त्यांनी मला घरात घुसू दिलं नाही. काय रे, पण तू जे काय बोलतोयस ना की प्रिया चिटणवीसांकडे, ते खरं कशावरून? अहो मी स्वतः बोललोय तिच्याशी त्या घरात. मी तिकडे गेलो होतो ना, तेव्हा प्रिया वरांड्यात आली. मी तिला समजावून सांगितलं, मी तुला सुखात ठेवेन, आपण पुन्हा सगळं विसरून नव्याने संसार सुरू करू. सगळं सगळं सांगितलं, पण ती काही ऐकायलाच तयार नाही. आणि तेवढ्यात तुमची लाडकी लेक प्रांजल तिथे आली. फार उर्मटासारखी वागली होती माझ्याशी. नाहीतर मी प्रियाला इथेच घेऊन येणार होतो तुमच्या समोर. काय सांगतोयस काय? अरे म्हणजे प्रिया चिटणवीसांच्या घरी आहे हे खरं आहे? हो. अहो मगापासून मी तुम्हाला तेच तर सांगतोय, पण तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही. पण आता जो मी घाट घातलाय ना, त्यातून ते प्रियाला लपवूच शकणार नाही. काय काय करणार आहात तुम्ही? मी चिटणवीसांच्या घरी राहायलाच जाणार. पण नाही हो पप्पा, हे सगळं मला खूप असह्य होत चाललंय. मी जाते त्या भैरवकडे परत. सगळ्यांचा त्रास वाचेल, मला एकटीला त्रास होईल ना, होऊ दे, मी तो सहन करेन. हे बघ प्रिया, थोडा त्रास झाला ना तरी काही हरकत नाही, पण मी तुला परत त्या दलदलीत नाही जाऊ देणार. पण पप्पा तो मला डिवोर्स द्यायला पण नाही म्हणतोय. हे बघ मामा त्याच्याशी बोलतेय ना, बघूयात ना आपण काय होतं ते, आणि मग ठरवू. हे बघ बेटा, हीच संधी आहे, तू निघितून. मला कळते बेटा, तुझ्यासाठी खूप अवघड आहे. तुला असं लपवून ठेवणं मला नाही पटत आहे, पण परिस्थितीच अशी आहे ना की मी काहीच करू शकत नाहीये ग. खरं तर एक बाप म्हणून मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. त्या भैरवला खडसावून सांगायला पाहिजे आणि तुझ्या मामाला सांगायला पाहिजे की तिचं कसं चुकतंय ते. पण प्रिया, हे जर का मी सांगितलं ना तर सगळंच अवघड होऊन जाईल अगं. मामा तुझ्याशी कायमचे संबंध तोडून टाकेल, आणि प्रांजलनी तुला साथ दिली म्हणून तिच्याशी नातं तोडेल, आणि त्या चिटणवीसांच्या घरी जाऊन नको नको ते बोलेल. आणि तो भैरव काय करेल ना काही सांगता येत नाही. म्हणून माझा नाईलाज होता, आणि म्हणून मी तुला म्हणतोय. मला माहिती पप्पा, मला सगळं कळतंय, आणि मी तुमची अशी कुचंबणा नाही होऊ देणार. मला खात्री आहे या सगळ्यातून 100% तुम्ही काहीतरी मार्ग काढणार म्हणजे काढणार. नक्की मार्ग काढे. बरं, मी निघू आता. एक मिनिट थांब. पांडू, जी पांडू, हे बघ, वीणा रूम मध्येच आहे ना, हे लक्ष ठेव. आणि ती यायला लागली ना तर मला जिन्यावरनं लगेच इशारा कर. बरं. पांडू जी, तू वरती जा. हो. आणि बघ, आणि मला जिन्यावरनं खून कर. बरं. चुकलात चुकलात सासूबाई, तुम्ही पुन्हा चुकलात. अरे तुला काय म्हणायचंय? सासूबाई, तुम्ही ऑलरेडी एक चूक केली होती, आज पुन्हा तीच चूक केली. मी नेमकी काय चूक केली हे मुकट्याने सांगणार आहेस का तू? सासूबाई,
तुम्हाला जर वाटत होतं ना की प्रिया तिथे आहे, तर तुम्ही सरळ त्यांच्या घरी जाऊन धडकायला हवं होतं. पण तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांना एक दिवस आधी सांगितलं, पूजा ठेवा, मी येते. झालं. त्यांना संधी मिळाली ना प्रियाला लपवण्याची, आणि पुन्हा तुम्ही तीच चूक केली आज. म्हणजे तुम्ही काय म्हणालात? मी उद्या येते. यापेक्षा सरळ तुम्ही बॅग उचलून त्यांच्या घरी गेला असतात ना, आणि म्हणाला असतात सरप्राईज. तर त्यांनी काय तुम्हाला बॅगेसकट दारातून हाकललं असतं का माझ्यासारखं? मग आता काय होणार? काय होणार? ते प्रियाला परत लपवणार. मग तुम्ही काय करणार? काय करणार? 4 दिवस तिथे फक्त माशा मारणार. दुसरं काय करणार तुम्ही? अरे पण ते तिला लपवणार कुठे? आमचं इथे कोणीही नाही. प्रिया, जा बेटा, काळजी करू नकोस. ठीक आहे. साहेब, फाईन. पांडू, एक मस्त कॉफी करून आण आता. जा. आता कृपा करा, पण त्यांच्याकडे राहायला जाऊ नका, नाहीतर ते प्रियाला परत लपवतील आणि माझं काम होणार नाही. तुझं कसलं काम? ते मी नंतर सांगेन, पण कृपा करून तुम्ही त्यांच्याकडे राहायला जाऊ नका. आई शपथ! सासूबाई, सासूबाई, आता सगळं चित्र एकदम स्पष्टपणे उलगडायला लागलंय. तुम्ही त्यांच्याकडे जाणार म्हणून त्यांना अशी शंका आली असणार की तुम्हाला असा संशय आलाय की प्रिया त्यांच्याकडेच आहे, म्हणून त्यांनी प्रियाला कुठेतरी घराबाहेर लपवलं असणार. आणि तुम्ही इथे येण्याआधी प्रांजलने इथे फोन केला होता, पण तो फोन मी उचलला, त्यामुळे तिने तो कट केला. आणि अचानकपणे सासरे बाबा फाईल विसरलो म्हणून घरी परत आले. वा, ग्रेट ग्रेट. सासूबाई, तुमच्या लक्षात येतंय का? अहो, प्रियाला त्यांनी याच घरात लपवलंय. कळतंय का? अहो, प्रिया इथेच आहे, याच घरात. चला चला पटकन, ती इथून सटकायच्या आधी आपण तिला पकडूया. चला. प्रिया, बायको, ए बायको, प्रिया, प्रिया, लवकर बाहेर ये. प्रिया, मला माहितीये तू इथेच आहे. हे बघ, 3 म्हणायच्या आत बाहेर ये. 3. सासरे बाबा, लवकर सांगा, प्रिया कुठे? तुम्ही तिला माळ्यावर ठेवलंय का? बिचारी. काय वेळ लागले का? अरे कशाला प्रियाच्या नावाने ओरडतोय? ती नाहीये इथे. सासरे बाबा, मला तुमचं गुपित कळलंय. चला, 1 मिनिटात सांगा. बरं ठीक आहे, ठीक आहे. 15 सेकंदात सांगा. चला लवकर, तुमची वेळ सुरू झाली. सांगा लवकर. आता सांगाच, प्रिया कुठे? प्रांजलच्या खोलीत? तुम्हाला दोघांना काही वेळ लागले का? अरे प्रिया इथे नाहीये. तुम्हाला शोधायचं असेल ना तर शोधा, घरभर तपासा. शोधणारच आहे मी, कोपरान कोपरा तपासणार आहे. तपास. चल रे. सासूबाई, त्याचा काहीही उपयोग नाही. असं कसं? असं कसं? विश्वास ठेव की काय यांच्यावर? अहो सासूबाई, आता सासरे बाबा म्हणतायत ना की ती इथे नाहीये, म्हणजे ती इथे नाहीये. काय ना सासूबाई, तुम्ही मला तुमच्या खोलीत घेऊन गेलात ना, तिथेच खूप मोठी चूक केली. त्यांना तेवढीच संधी मिळाली प्रियाला या घरातून बाहेर पाठवायची.
हो की नाही सासरे बाबा? बघा बघा, तुमचा चेहरा सांगतोय. किती पडलाय तुमचा चेहरा सासरे बाबा, पार जमिनीवर पडलाय. उचला उचला, लवकर उचला तो चेहरा. या 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 नाटकात तुमचा प्रवेश जरा उशिराच झाला वाटतं. भैरव, 1 मिनिट. प्रांजल, राया, तुम्ही दोघं आता इथे कसे? आम्ही आत्ताच आलो ना तुमच्या घरून. काही शोधायला आलात का? नाही, पण तुम्ही जिला शोधायला आलात ना, ती आत्ताच इथून सटकली, हुर हुर झाली. नाही, आम्ही काही शोधायला आलो नाही आहोत. मम्मा, अगं आई मोदक द्यायला विसरल्या ना, ते द्यायला आलो. अरे वा, बाप्पाचा मोदक द्या. मेवणीबाई, अहो बाप्पाचा प्रसाद द्यायला आणि घ्यायला नाही म्हणायचं नसतं. द्या. वा, आता मला बाप्पाचा प्रसाद मिळाला. आता 4 दिवसात माझं काम होणार. काय न साडोबा, माझी एक वस्तू कोणीतरी चोरली, ती आता मला मिळणार आहे. 4 दिवसात 4 दिवसात मला वॉरंट मिळणार आहे. आता एका माणसाच्या घरी पोलीस येणार, तपास करणार, आणि मग काय होणार त्यांचं? प्रांजल, चल आपण निघूया, आपलं काम झालंय. असं कसं, असं कसं? अहो आत्ताच तर आलाय आणि लगेच निघताय. जरा थांबा ना. हो, ते कसे थांबतील आता? त्यांचं काम झालंय ना. डोळे दाखवू नका. हो साडोबा, किती चिडताय हो तुम्ही? नाही, तुम्ही मोदक द्यायला आला होतात ना, ते काम झालं असं म्हणालो मी. हो ना? मम्मा, बाप्पा घरी आहेत ना, त्यामुळे खूप काम आहेत. आम्ही निवांत येतो भेटायला. हो, तुम्ही निघा आता, निघा. चल सासूबाई, येतो आम्ही. साडोबा, आता भेटूया 4 दिवसांनी. आता मला पण बघायचंय, हातात वॉरंट असताना कसे थांबवतात यांच्या घरचे. फक्त 4 दिवस. मी आलोच. तेव्हा लक्ष ठेवा. काय हो, काय झालं? काही नाही. अहो, ती खरंच आहे का तिकडे? नाही. मग तुम्ही काय एवढे टेन्शन मध्ये? अरे मी कुठे टेन्शन मध्ये? अजिबात नाही. मी जातोय रूम मध्ये. हा, तुम्हाला ऑफिसला जायचं होतं ना? अरे हो. बाई 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 बाई, अहो तुम्ही फाईल विसरलात म्हणून घरी आलात आणि फाईल परत इथेच विसरताय. माझं ना डोकं कामात न गेलंय. कुठलीच गोष्ट धड होत नाहीये. ऑफिसलाच चाललाय ना? दुसरीकडे कुठे जाणार आहे? अहो, असे चिडताय काय? एक बायको नवऱ्याला जो प्रश्न विचारते तोच विचारला. ऑफिसलाच चाललाय ना? हो, ऑफिसला चाललोय. ऐकलं का? ऑफिसलाच गेले ते. आमच्या यांना की नाही खोटं सुद्धा बोलता येत नाही. हा, आता ते गेले. आता बोल. आता काय बोलायचं? आता मी निघतो. 1 मिनिट. अरे, तू म्हणतोयस त्याप्रमाणे प्रिया जर आत्ताच इथून गेली असेल ना, तर ती चिटणवीसांकडेच जाणार. हो. चल
चल चल चल आपण पण तिकडे जाऊ. थांबा थांबा सासूबाई. अहो सासूबाई, किती घाई करताय तुम्ही? नाही, आता साडोबा आणि मेवणीबाई इथे आले. तुम्हाला खरंच असं वाटतंय का की ते प्रसाद द्यायला आले होते? अहो प्रांजलला कळलं मी इथे, आणि तिला माहितीये प्रिया इथे अडकलीये, म्हणून ते तिला सोडवायला आले होते. पण तेवढ्यात प्रिया बाहेर. मग मग काय आता, त्यांना माहितीये की आपण दोघे भेटलो, आणि आपल्या दोघांना असा संशय की प्रिया त्यांच्याकडेच. बाई बाई बाई, पटकन बोल ना. अहो सासूबाई, जसा विचार तुम्ही केलाय तसाच विचार त्यांनी सुद्धा केला असणार ना. म्हणजे ते प्रियाला घरी घेऊन जाणार नाहीत. पटलंय का तुम्हाला आता सगळं? हा काय ना सासूबाई, माझं डोकं आहे ना चित्त्यापेक्षा पण फार जोरात पळतं. आता सगळं ठरल्याप्रमाणे करायचं, कळलं? येतो. ए ए ए दीडशाण्या, थांब जरा. काय रे, मगाशी काय म्हणत होतास? मी आधीच त्यांना सावध करते म्हणून, आणि आता तू काय केलंस? काय केलं? 4 दिवसात येतो, 4 दिवसात येतो असं 4 वेळा सांगितलंस ना, म्हणजे सावधच केलंस. त्यापेक्षा डोकं माझं जोरात पळत. खरंय सासूबाई, पण काय आहे, तुमच्या आणि माझ्या सावध करण्यामध्ये जरासा फरक आहे. म्हणजे मी जरासा हुशार आहे तुमच्यापेक्षा. भैरव, हो ऐका ऐका सासूबाई, अहो मी मुद्दामून 4 वेळा त्याला सांगितलं की 4 दिवसांनी, कारण कदाचित मला उद्याच वॉरंट मिळणार आहे, फार फार तर परवापर्यंत. आणि मग मी आधीच तिथे जाणार, ते बेसावध असताना. आणि मग गणपतीचं विसर्जन आणि माझ्या दुःखांचं विसर्जन हे एकाच दिवशी होणार.